नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 चा या व्हिडिओमध्ये 7वा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे 6 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये 7वा प्रश्न सोडूया, सिम्प्लिफाय सोडूया। त्यातील हा पहिलाच प्रश्न आपण असं लिहू शकतो, 4/7 हे 147। याचे जर आपण फॅक्टर काढले तर 7 ने डिवाइड करता येईल, येथे 7 ने डिवाइड करता येईल। 3 हे फॅक्टर येतील 147 चे, म्हणजे 7 × 7 × 3 प्लस 3/8। आता 192 ला आपण कसं लिहू शकतो, 2 ने 48, 2 ने 24, 2 ने 12, 2 ने 6, 2 ने 3 आणि 3 ला 3, म्हणजे 4 हे 4 आणि हे 4, 4 × 4 × 4 लिहू शकतो आणि 3, 4 × 4 × 4 × 3, म्हणजे हे नंबर कसे आहेत, परफेक्ट स्क्वेअर आहेत। याचा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल, याचे स्क्वेअर रूट घेता येईल। आणि -1/5 75 ला आपण 25 × 3 लिहू शकतो। आता आपण स्क्वेअर रूट घेऊ। आता 7 × 7 म्हणजे 49 होतील, म्हणजे येथे 2 7 आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आणि स्क्वेअर रूट आहे। हे जर बाहेर काढले आपण तर फक्त 1 7 येतील, म्हणजे एवढं टर्म कॅन्सल होईल आणि हे √3 ॲज इट इज असेच राहतील, प्लस 3/8। आता याचा स्क्वेअर रूट 2 येईल, 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 2 होतील, हे पण 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 2 होतील आणि हे 3 स्क्वेअर रूटमध्येच आहेत, -1/5। आता 25 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 5 होतील, म्हणजे 25चं स्क्वेअर रूट 5 आहे आणि हे रूटमध्ये 3 आहेत। आता हे 7 आणि हे 7 कॅन्सल होतील, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत। ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे। याच टर्ममध्ये हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हे अपॉनमध्ये, आणि हे वर न्यूमरेटरमध्ये आहेत, म्हणजे कॅन्सल होतील, म्हणजे 4 राहतील आणि हे √3 प्लस, आता येथे पूर्ण मल्टिप्लिकेशन हा 8 होईल, 4 × 8 म्हणजे 2 2 2, हे 8 कॅन्सल होतील तर हे 8 कॅन्सल होतील, बरोबर आहे, म्हणजे 3 राहील आणि येथे हे 3 राहतील, हे मायनस साईन। आता 5 आणि 5 कॅन्सल होतील, म्हणजे येथे फक्त √3च राहील। आता या टर्ममध्ये √3 आहे, या टर्ममध्ये √3 आहे, येथे पण √3 आहे। आपण काय करू, √3 कॉमन काढू। कॉमन काढले तर येथे फक्त 4 राहील, येथे 3 राहतील आणि येथे -1 राहील। आता 4 + 3 म्हणजे 7 होतील आणि 7 - 1 म्हणजे 6 होतील, 4 + 3 7 आणि -1 म्हणजे 6 आणि हे √3 ॲज इट इज, हेच येईल आपलं आन्सर। नेक्स्ट, येथे 5 √3 प्लस 2 आणि 27 ला आपण 9 × 3 लिहू शकतो, कारण 9चा स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला। याचे फॅक्टर असे घ्यायचे की एक परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे। येथे 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, कारण त्याचा स्क्वेअर रूट घेता येते आपल्याला, प्लस 1/√3। आता हे √3 डिनॉमिनेटरला आहेत, म्हणजे हा इरॅशनल नंबर आहे। डिनॉमिनेटरला इरॅशनल नंबर असेल तर त्याचा आपण रॅशनलायझेशन करतो, म्हणजे याच नंबरने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे हे रॅशनल नंबर होऊन जातो, इरॅशनल नंबर राहत नाही √3। आता 5 √3 प्लस 2, या 9चं स्क्वेअर रूट 3 होईल आणि हे स्क्वेअर रूटमध्ये 3 जशास तसे, प्लस आता हे पूर्ण मल्टिप्लिकेशन √3 होईल आणि √3 × √3
म्हणजे फक्त 3 आन्सर येईल, कारण √3 इंटू √3 म्हणजे रूटमध्ये 3 इंटू 3 9 होईल आणि 9चं स्क्वेअर रूट 3 आहे, म्हणजे याचा आन्सर काय येईल? फक्त 3. ही टर्म एक आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. तर आता 5√3 3 इंटू 2 6 होतील आणि हे √3 प्लस म्हणजे हे 1/3 आहेत आणि हे √3 बरोबर आहे. आता या टर्ममध्ये √3 आहे, येथे पण √3 आहे, येथे पण √3 आहे. मग आपण काय करू, ह्या तिन्ही टर्ममध्ये √3 कॉमन घेऊ. कॉमन घेतला म्हणजे येथे फक्त 5 राहील, येथे 6 राहील आणि येथे 1/3 राहील, कारण √3 कॉमन घेतलेला आहे आपण. आता हे 5 + 6 11 होतील आणि प्लस 1/3 आणि √3 ॲज इट इज. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काही डिनोमिनेटर नाही आहे म्हणजे 1 आहे. सपोज क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 11 इंटू 3 म्हणजे 33 होतील, प्लस 1 इंटू 1 म्हणजे 1 आणि 1 इंटू 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 आणि हे √3 ॲज इट इज. 33 + 1 म्हणजे 34 आणि अपॉन 3 आणि हे √3 ॲज इट इज. हेच येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे इक्वल टू √216 ह्याची आपण फॅक्टर घेऊ. 216चे फॅक्टर घेतले आपण तर आपण 3 ने डिवाइड करू. येथे 3 ने डिवाइड करू, येथे 3 ने डिवाइड करू, येथे 2 ने 4 होईल, 2 ने 2 आणि 2 ला 1 म्हणजे 3 इंटू 3 हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर होईल. 2 इंटू 2 हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर होईल, म्हणजे 9 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 असं लिहू आपण या नंबरला. म्हणजे 9 इंटू 4 इंटू 3 इंटू 2, कारण 9चा स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला, 4चाही स्क्वेअर रूट घेता येईल आणि मायनस 5√6 प्लस 294ला आपण कसं लिहिणार? 294 त्याचे आपण फॅक्टर पाहू. 2 ने डिवाइड करू, 7 ने डिवाइड करावं लागेल, 7 2 14. येथे 7 ने डिवाइड करू 3 आणि 3 ला 3 नेच म्हणजे 7 इंटू 7 49 होईल. याचं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला, हे 49 होतील. 49 इंटू 2 इंटू 3 असं लिहू शकतो आपण. म्हणजे 49 इंटू 3 इंटू 2 आणि मायनस 3√6. याचं आपल्याला रॅशनलायझेशन करू आपण पुढच्या स्टेपमध्ये. आता 9चं स्क्वेअर रूट 3 आहे, हे 4 बाहेर आले तर 2 होतील आणि ह्या दोन टर्म स्क्वेअर रूटमध्ये आहेत. 3 इंटू 2 म्हणजे 6 आणि मायनस 5√6 प्लस याचा स्क्वेअर रूट घेता येईल, 7 होईल आणि ह्या दोन टर्म स्क्वेअर रूटमध्येच आहेत. 3 इंटू 2 म्हणजे 6 आणि मायनस 3. आता हे याचं रॅशनलायझेशन करू, म्हणजे याच नंबरने डिनोमिनेटरला असा इरॅशनल नंबर नसला पाहिजे, त्यासाठी आपण याच नंबरने आपण याला मल्टिप्लाय करू. येथे केलं तर येथे मल्टिप्लाय करावे लागेल, म्हणजे काही फरक पडत नाही. 3 इंटू 2 6 होतील, मायनस 5√6 प्लस 7√6. आता येथे मायनस हे 3√6 आणि याचा आन्सर फक्त 6च येईल, बरोबर आहे. इक्वल टू, आता ही कॅल्क्युलेशन करता येईल, काटाकाटी होईल म्हणजे 1/2 होईल ते. आता 6√6 मायनस 5
√6 प्लस 7 √6 मायनस हे काय होईल 1/2 √6. आता प्रत्येक टर्ममध्ये √6 आहे, मग √6 आपण कॉमन काढू √6 म्हणजे प्रत्येक टर्मला √6 ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे √6 कॅन्सल होईल, फक्त 6 राहतील. -5 प्लस 7 आणि मायनस 1/2 असं राहील. 6 प्लस 7 प्लस प्लसची ॲडिशन 6 प्लस 7 13 होतील. 13 मायनस 5 म्हणजे 8 होतील. 8 आणि मायनस 1/2 √6. आता हे कॅल्क्युलेशन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करावं लागेल. 8 × 2 हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. 8 × 2 म्हणजे 16 मायनस 1 × 1 म्हणजे 1 आणि 1 × 2 म्हणजे 2 आणि √6. 16 मायनस 1 म्हणजे 15/2 आणि हे √16. हेच येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे = 4 आणि 12 आपण असं लिहू शकतो 4 × 3, कारण 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. मायनस 75ला आपण 25 × 3 लिहू शकतो, कारण याचं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला. -7 आणि 48ला आपण 16 × 3 असं लिहू शकतो, कारण याचं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला. म्हणजे स्क्वेअर रूट एक परफेक्ट स्क्वेअरचा नंबर त्यामध्ये आहे. आता 4 म्हणजे याचं स्क्वेअर रूट 2 होईल × 3, रूटमध्ये 3 आहेत, बरोबर आहे. आणि मायनस याचं स्क्वेअर रूट 5 होईल आणि × हे रूटमध्ये 3 -7 म्हणजे √16. हे दोन्ही नंबर रूटमध्ये आहेत, त्यापैकी एका नंबरचा आपण स्क्वेअर रूट घेतो आहे. त्याचं स्क्वेअर रूट 16चं 4 आहे, पण हा नंबर स्क्वेअर रूटमध्येच आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ह्या 3 टर्म आहेत. 4 × 2 8 होईल, हे √3 ॲज इट इज, -5 √3 आणि -7 × 4 ते होतील 28 आणि √3 ॲज इट इज. = येथे √3 आहे, येथे √3 आहे, येथे पण आहे. मग आपण काय करू, √3 कॉमन घेऊ. मग येथे फक्त 8 राहतील, येथे -5 आणि येथे -28 राहतील, बरोबर आहे. हे दोघांची ॲडिशन, कारण सारखे साईन आहेत, -33 होईल आणि √3. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि साईन मायनसचं राहील. -25, याचा आन्सर 25 - 25 आणि × √3 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, = 2 48ला आपण कसं लिहिणार, 16 × 3 -75ला आपण 25 × 3, कारण या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. मायनस आणि 1/√3 याचं रॅशनलायझेशन करावं लागेल, कारण इरॅशनल नंबर आपल्याला डिनॉमिनेटरला नसला पाहिजे. त्यामुळे √3नेच मल्टिप्लाय करू. येथे करून नाही चालणार, येथे पण करावे लागेल, म्हणजे काही बदल होत नाही. 2 याचं स्क्वेअर रूट येईल 4 आणि √3 आपले ॲज इट इज, मायनस याचं स्क्वेअर रूट येईल 5 आणि हे √3 मायनस हा मल्टिप्लिकेशन न्युमेरेटरचा √3 होईल आणि हा मल्टिप्लिकेशन फक्त 3 राहील. = 2 × 4 म्हणजे 8 √3 ॲज इट इज, -5 हे √3 आणि -1/3 लिहू शकतो आपण आणि हे √3, बरोबर आहे. आता √3 आणि √3 कॉमन घेऊ आपण. म्हणजे √3 जर कॉमन घेतला आपण, येथे फक्त 8 राहील, येथे -5 आणि येथे -1/3.
8 - 5 म्हणजे 3 आणि -1/3 आणि इंटू √3. आता हे एक फ्रॅक्शनमध्ये एक नंबर आहे, यांची सबट्रॅक्शन करायची, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. येथे काही नाही म्हणजे 1 आहे, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरला हा मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 × 3 9 होतील, -1 × 1 म्हणजे 1 आणि 3 × 1 म्हणजे 3 आणि हे √3 ॲज इट इज. 9 - 1 म्हणजे 8 आणि हे 3 आणि √3 हे येईल आपलं आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.